नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ठाकूर चाळ लोअर परेल या ठिकाणी आलेले आहोत. आज 8 मार्च जागतिक महिला दिन आणि या जागतिक महिला दिनाच्या आपणा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मुंबईतल्या पहिल्या महिला टॅक्सी ड्रायव्हर ज्यांना आपण आज भेटणार आहोत, संगीता राजू वंजारे या वहिनींना भेटून त्यांना बोलता करणार आहोत. चला ऐकूया कहाणी वंजारे कुटुंबाची आणि संगीता वहिनींची. तूच माझी सांगती, मी आणि माझी गाडी, जशी खिल्लारी दोघांची जोडी. धावपळीच्या या जीवनात कधी न थांबे आमची नाडी. तिच्या हाती माझा जीवन गाडा, माझ्या हाती तिचा 4 चाकी वाडा. माझ्या विना तू काही हाले ना, तुझ्या विना माझे काही चाले ना. कुठेही असो माझी भ्रमंती, शेवटी तूच माझी सांगती, तूच माझी सांगती. नमस्कार. 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 क्या उखाणा? मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर माहेरची खून. राजूचे नाव घेऊन टॅक्सी चालवते वंजारांची सून. क्या बात आहे. आता कार्यच कसलाय बघूया. बघितलं केवढं टॅक्सी चालवता चालवता अभ्यास करून ठेवला आहे. बरोबर बरोबर. घ्या घ्या घ्या. द्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर. नमस्कार. माझी मुलगी. नमस्कार. हा माझा मुलगा. हे दीर. हे आमचे मामा. नमस्कार. ही सासू. ही माझी मम्मी. ती माझी बहीण सख्खी जाऊ. बर. ती माझी भाची सून. तो भाचा. ही नणंद. ती माझी ताई. त्या त्यांच्या मम्मी. ती पण ताई. आणि ती आमची म्हणजे सिस्टर आहे सगळे. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 बालपण कुठलं? मुंबईमध्येच. मुंबईत कुठे? सायनला. आणि तुमचं बालपण? इथेच लोअर परेलला. लोअर परेल. कसं गेलं बालपण? बालपण गेलं म्हणजे पूर्वी म्हणजे कंडिशन खूपच कमी होती. त्या कंडिशनमधून गेलो. मला आई बाबा काय करायचे? वडील माझे मिल कामगार होते. आई पण माझी मिल जशी बंद पडली 1983ला. किती जण होते? आम्ही 3 भाऊ आहेत, 1 बहीण आहे. आणि सगळं आईने केली मेहनत? आईने केली. आणि वडील मग त्याच्यानंतर गटही कामगार काम करायला लागले. काम. जशी बंद पडले. आणि तुमचे आई बाबा काय करायचे? माझे वडील BMC मध्ये होते. ते ऑफ झाल्यानंतर माझी मम्मी त्या ठिकाणी कामाला लागले. आणि जेव्हा आमचे वडील ऑफ झाले तेव्हा आम्ही खूप लहान होतो. तर तिने भरपूर कष्ट करून आम्हाला वाढवलं आणि आमचं शिक्षण वगैरे सगळ्यांचं केलं. किती जण तुम्ही? आम्ही 4 जण. 4. 4 जणी कुठे असतात आता? डोंबोली, दिवा आणि एक आहे ती माझ्या जवळच आहे. म्हणजे आम्ही दोघी सख्या जावा. मग तुमचं लग्न कसं जमलं? मित्रांमध्ये बोलणं झालं एकदा. तर तो माझ्या ओळखीचं एक म्हणजे मावशीच लागते यांची सासू, म्हणजे माझी सासू ही जी आहे. तर तो बोला आपण जाऊन बघूया. त्यावेळेला अनंत चतुर्थीचा दिवसच होता. त्या दिवशी जाऊन बघूया बोललो. चला बघूया बोललो. बघितलं, बघणं विणं झालं. त्यानंतर काय यांचा फोन आला नाही. आता बोललो काय पसंत आहे की नाही काय माहित. का फोन का करत नव्हता? नाही नाही असं काय नाही. असं काही नाही. पण मग लग्न किती वर्षापूर्वी झालं? झाले 18 वर्ष पूर्ण झाली. कसं गेलं 18 वर्षाचा काळ? नाही छान गेला मजेत. काही तक्रार. आता महत्वाच्या मुद्द्याकडे येतो. एकदम टॅक्सीकडे कुठे वळला तो? नाही मी ड्रायव्हिंग थोडीफार शिकलेली. कशी काय? कोणाकडे? एक महेंद्र जाधव म्हणून त्यांनी शिकवलेली मला. तर नंतर पेपरला न्यूज आली की महिलांसाठी पण फॉर्म निघालेत टॅक्सी बॅचचे. तर मी म्हटलं चला आपण पण भरूया. आणि लकीली आमच्या दोघांना पण टॅक्सी बॅच लागले. आणि नंतर मग टॅक्सी माझा काय सराव नव्हता. मग शेवटी मग महेंद्र जाधव त्यांच्याबरोबर मग ती टॅक्सी चालवायला शिकली. आणि नंतर मग म्हटलं आता डेअरिंग करून आता सुरुवात करूया आपण. मग आता तुम्ही रेग्युलर चालवता टॅक्सी? हो हो रेग्युलर चालवते. पूर्ण मुंबईत? नाही ऍक्च्युली मी शेअरिंग चालवते. वरळी नाका टू लोअर परेल. वरळी नाका टू लोअर परेल. हा कारण मी शेअरिंग का चालवते कारण माझ्या मुलांमुळे वेळेवर मला पोचायचं असतं.
नाही ते बाहेर मी चालवले तर मी घरी येऊ शकत नाही. इथल्या इथे जर मी प्रवास केला तर मी माझ्या टायमिंगनुसार घरी येऊ शकते. बाहेरचं पण मग भाडं तुम्ही जेव्हा टॅक्सी चालवायला सुरुवात केली तेव्हा बाकी कोण महिला चालवत नव्हत्या? नाही नाही नाही. आमच्या याच्यामध्ये 100 गाड्या आहेत, त्याच्यामध्ये मी एकटीच लेडीज आहे. काय सांगताय काय? हा. काय हो, कसं वाटतं तुम्हाला हे ऐकून? मला चांगला अभिमान वाटतो. अभिमान वाटतो. पण टॅक्सी सारखा हॉर्न वाजतो का घरात? वाचतो. वाजतो का हो? कशामुळे चिडता वहिनी? होते थोडीफार दगदग. तुम्ही काय करता? मी सिक्युरिटीमध्ये कामाला आहे. सिक्युरिटी मध्ये. पण तुम्ही टॅक्सी नाही चालवत? नाही. पण तुम्ही ऍक्च्युली आमच्या दोघांची पय झालेलं गाडी कोण शिकणार, पण हे शिकले नाही पण मी शिकले. ह्यांना दाखवलं की लेडीज कुठेही कमी नाही. अरे वा, का असं केलं तुम्ही? म्हणजे ते एक म्हणजे लेडीज लोकांना कमी दाखवतात ना, ते मी सिद्ध करून दाखवलं की लेडीज काही करू शकतात. काय सांगताय का? पण ही जिद्द पहिल्यापासून होती? हा, मी हौसी आहे आणि खेळ वगैरे काही असेल ना त्याच्यामध्ये नंबर 1 राहायला मला आवडतं. का हो? कशामुळे असं? कशामुळे? जिद्द म्हणत असल्यामुळे. जिद्द कायम मनात जिद्द असते. हो. अजून काय करायची इच्छा आहे? सांगू? हा. BST ची बस चालवायची. तिथे कोणी लेडीज नाहीये. आणि आता दिली चालवायला तर चालवणार? हो हो नक्की, शिकवल्यावर तर नक्की चालवेल. बघा तुम्हाला उद्या बोलवतील आणि मग हो हो गोंधळ होईल. चालेल, मला आवडेल. असाच आहे का हो स्वभाव पहिल्यापासून? हो, असाच आहे. पण जेव्हा लग्न झालं तेव्हा तुमचं काय होतं उत्पन्नाचं साधन? मी कामाला होतो, एका पतसंस्थेत कामाला होता. कामाला होतो. आणि तुम्ही तेव्हा काही करत नव्हता? मी घरच्या घरी थोडंफार काही पण करायचे, शिलाई काम वगैरे, म्हणजे जे आवडेल ते, ब्युटी पार्लरचा कोर्स वगैरे. पण मी अशी थंड बसलेले नाही, काही काही आपलं चालू असेल. तुम्हाला आवडच आहे म्हणजे या सगळ्या गोष्टींची? हो का? हम्म. पण मला सांगा, वेगवेगळे अनुभव असतात टॅक्सी चालवत असताना. पहिला अनुभव मला सांगायला आवडेल. सांगा. मी ठरवलं टॅक्सी चालवायचं, पण मनात खूप भीती होती. म्हटलं मला जमेल, घरातले लोक असले ना की बाबा ऍडजस्ट करतात, बाबा हळू चालव, हे कर ते कर असं बोलू शकतात. पण पॅसेंजर कसा विचार करतील हे मला खूप टेन्शन होतं. जेव्हा मी गाडी काढली, सकाळी 6 वाजता काढली, माझा भाचा, मी म्हटलं चल रे माझ्यावर एक राऊंड मार रे, मला खूप भीती वाटे. तर तो मग आला, मग मी गाडी काढली. तो बोलतो कशाला, तुला गाडी चालवायला येते, फक्त हिंमत धर आणि सुरुवात कर. मग मी केली. नंतर 2 लेडीज बसल्या, तर त्यांनी पैसे दिले ह्याच्याकडे. म्हणजे कसं, पहिल्या सीटवर जे बसतात ना ते मागचे सगळे पैसे जमा करून पुढच्या सीटवर देतात, मग तो माझ्याकडे देतो, असं असतं. मग ह्याच्याकडे पैसे दिले तर तो बोलले नाही, हिने पहिल्यांदा सुरुवात केली तर तुम्ही हिच्या हातीच द्या. मग ते पहिले स्टार्टिंगचे 20 रुपये मी विसरणार नाही. पहिले 20 रुपये? हो, कारण 6 सीटा भरतात ना हे. पण सकाळी 6 वाजता ऍक्च्युली मला त्या म्हणजे ट्रॅफिकमध्ये एवढं जमत नव्हतं, म्हणून मी सकाळी 6ला गाडी काढली. म्हटलं मला अंदाज कळेल आणि पॅसेंजरचं हे पण अनुभव पण कळेल. पण त्या लेडीज पण खूप खुश झाल्या. ते बोलते छान वाटलं मला तुम्ही हे स्टार्ट केले तेव्हा. आणि कॉलेजची मुलं ते तर काय विचारायला नको, काकी काकी तुम्ही लेफ्टला घ्या, काकी काकी तुम्ही लेफ्टला घ्या, ते बरोबर जाणार, तुम्ही बरोबर चालते. रस्त्यावरच्या लोकांनी तुम्ही चालवायला लागलं की बाजूला व्हायचं? नाही नाही असं नाही. हा मग तुम्हीच बोललात ना काकी काकी लेफ्टला घ्या, काकी काकी गाडी राईटला. गाडी सांगते हो, गाडी हा. तुम्ही लेफ्टला घ्या, जी समोरची गाडी असेल ती बरोबर जाणार. म्हणजे तेवढं मला प्रोत्साहन द्यायचे. मला वाटलं तुम्ही चालवायला नाही. लागले की कॉलेजची मुलं पुढे धावत जायची, बाजूला व्हा बाजूला व्हा. नाही ना? पण आता तुम्ही किती वर्ष झाली टॅक्सी चालवता? 2-2.5 वर्ष कम्प्लीट होतील. आता रेग्युलर अजूनही नाही चालवता? नाही, मी आणि शेवटपर्यंत चालवत राहणार. हे नाव माझं मी असंच कमवत राहणार. मग आता टॅक्सी स्वतःची आहे की दुसऱ्याची? स्वतःची, आणि ते पण पैसे घ्यायला मम्मीने पैसे दिलेत ती गाडी घेण्यासाठी. माझ्याकडे काही मानधन म्हणजे आर्थिक परिस्थिती म्हणजे खूप हे होती, तर त्याच्यामध्ये मला आईने सपोर्ट केलाय. पहिलं लोन आईकडनं मिळालं? हो हो ना? पहिला आशीर्वाद तिच्याकडून. अरे वा. मग आता तीच गाडी आहे तुमची? हो हो. मग रेग्युलर इकडे तुम्ही चालवता हो, हो. टॅक्सी? आता किती महिला आहेत इथे चालवायला? कोणी नाहीये, तुम्ही मी एकट्या? एकटीच आहे. टॅक्सीत दोघेच कुठे फिरायला गेलात की नाही? नाही, अजून तसं हे नाही आलं. सगळे आमच्या घरातले सगळे येतात, कोण आम्हाला सोडतच नाही एकत्र. पण तुम्हाला जरा घरातल्यानी थांबा ना, जाऊ द्या ना दोघांना. काय सगळ्यांचं आपलं बसता डिकी बिकीत जाऊन? हो, पण मी कामाला सोडते हा त्यांना रोज? हो, म्हणजे कधी कधी 2ची ड्युटी असेल ना, माझी 2ची ड्युटी संपली की ह्यांना कामावर सोडते. पण मला सांगा, बऱ्याचदा गाडी पंक्चर होते किंवा काय होतं, मग अशा वेळेला? एक दिवस आम्ही सिद्धिविनायकला चाललेलो, आमची सासू आणि आम्ही मुलं वगैरे. तर इथं श्रीराम मिललाच आहे ना, मी ती हे बघितलं ना पंक्चर झालेलं. मी जेव्हा गाडी काढली तेव्हा म्हटलं स्टेअरिंग काय एवढं जड झालंय, कारण पाठचं टायर पंक्चर झालेलं. म्हटलं जरा पुढे नेले, म्हटलं काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर जरा साईडला लावलं तर हे टायर पंक्चर. तर इथे एक व्यक्ती आला, तो बोला
मॅडम मी हे करून देतो. तर मी म्हटलं थँक्यू. मग त्यांनी सगळं ते टायर पंक्चर हे काढून वगैरे व्यवस्थित केल्यानंतर मी म्हटलं तुम्हाला काय पैसे देऊ का हो? ते बोलले नाही हो, तुम्ही जी गाडी चालवते ना त्याच्यामध्ये मला खूप बरं वाटलं की म्हणजे आणि तुम्हाला कुठली अशी काही परिस्थिती आली ना तर आम्ही सगळे असे खंबीर उभे राहू. किती मस्त. त्याच्यामध्ये छान वाटतं छान मला. छान. तुम्ही बिनधास्तपणे ही सेवा देत आहात. तुमच्या या म्हणजे काय जिद्दीला आमचा नमस्कार. आणि या नमस्काराबरोबरच या छोट्याशा घरामध्ये वेगवेगळ्या चिठ्ठ्या आम्ही लपवून ठेवल्यात आणि त्या पटकन 1 मिनिटात घेऊन येणार का वहिनी आपण बघणार आहोत. पण आज 1 मिनिट नाही, 30 सेकंद. अरे बापरे. 30 अरे कारण घर लहान आहे म्हणजे काय. अरे बापरे काय करता बघूया. दाल में कुछ काला है. वेळ सुरू झाली लवकर. 7, 8, 9, 10 सेकंद झाली. वाचा. आराध्य अमय. आम्हाला नाही माहिती. 15 सेकंद झाली. 20 सेकंद झाली. 10, 9. रागू महिन्याची जोडी. जा लवकर. 10, 9, शाळा सुटली, आठ. पाटी फुटली. 7, 6, बाबा शाळेत इथं पार्टी आहे. 4, 3. अभिनंदन. अभिनंदन. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. थँक्यू. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. थँक्यू. चांदीची तुळस मिळाली तुम्हाला. अभिनंदन. आणि वहिनी ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आलेली आहे. पुन्हा एकदा नमस्कार तुम्हाला. तुमच्याबद्दल तक्रारी बऱ्याच आल्यात. अरे बापरे. तुम्ही सतत मोबाईलवर असता असा आरोप आहे. मान्य आहे तुम्हाला? हो मी गाणी ऐकत असते. मिस्टरांना सतत धडे देत असता तुम्ही. गाडी येत नाही म्हणून. बरोबर आहे. मी शिकले तर ह्यांनी शिकायला पाहिजे ना. आरोप मान्य आहे का? हा आरोप बरोबर. आहे. हो 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 नंदेला कधी तुम्ही फोन करत नाही. नणंदबाईंना हो. आता नेक्स्ट टाइम करणार. हो. व्हेरी. कुठलाही कार्यक्रम असला की नेहमी तुम्ही पुढे पुढे करता. बरोबर करायला पाहिजे. मी पुढे पुढे कशाला करता? घरी खूप कमी वेळ देता. गाडीवर असते. गाडी व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही बाहेरच असता. नाही नाही आरोप आहे. नाही काय हो तुम्हाला मान्य हे आहे? मान्य नाही हा. आहे असं. हा? नेहमी नाही कधीतरी आहे. तुम्ही तर काय बोलणार त्यांना माहितीये बोललं की थोड्या वेळाने काय त्याचे परिणाम होणार. मुलांकडे लक्ष देत नाही. हो मी गाडीमुळे मला जमत नाही. सगळं गाडीवर ढकलू नका. हो मी गाडीवर असले मग मी घरी कशी असणार. म्हणजे काय 2 नंतर घरी असता ना. मग 2 नंतर ते शाळेत असतात ना. काय हो काय वाटतंय तुम्हाला? भरपूर वेळा देतच नाही वेळ ती. होय ना. देते. मग द्यायला पाहिजे ना. गाडीवर नसता तेव्हा तर घरी वेळ द्या. हो हो नक्की. बघा बघा काय तक्रारी आल्यात म्हणून आम्हाला कळतंय. रागावर जराही नियंत्रण ठेवत नाही तुम्ही. त्यामुळे बऱ्याच जणांची मनं दुखावतात. बरोबर. तुम्हीच वाचा हा आरोप. मोठ्याने वाचायचा. तुमचा आवाज खूप मोठा आहे म्हणून. हा पटकन. आळशी आहे. घरी वेळ द्यावा. मी आळशी असे तर कशी गाडी चालवेन. मी आळशी नाही आहे. लिहिलंय ना. लिखित आहे ना. हो हे कोणी लिहिले. मी नाही ते सांगणार. समोरून कोणी गेलं ना तरी बोलत नाही तुम्ही काही जणांची. नाही गाणी ऐकत असेल तर लक्ष नसेल. पण गाणी ऐकणं चुकीचं आहे सतत. बरं. आजूबाजूच्यांना चहाला कधी घरी बोलवत नाही. अरे बापरे. आता नक्की बोलवणार. बरं सांगा हे सगळे आरोप आहेत तुमच्यावरती. एक म्हणजे तुम्ही समोरून कोणी गेलं तर लक्ष देत नाही. एक तर तुम्ही घरी वेळ देत नाही. घरात असता तेव्हा आळशीपणा करता. असं मी नाही म्हणत आहे हा माऊली. तुमच्या घरातले आणि शेजारी म्हणतायत. तुमचं काय म्हणणं आहे? करेन मी आता आळसपणा कमी करेल. पहिलं चहा पाण्याला बोलवेल. लगेच बोलवा आजच सगळ्यांना. हा म्हणजे माझ्या तक्रारी कमी होतील जरा. हे बरं आहे. अजून बस एवढंच करेल. तुमचं काय म्हणणं आहे? वहिनीने कुठला स्वभावात बदल केला पाहिजे? गाणी ऐकण्यात. सतत गाणी ऐकणं कमी केलं पाहिजे. रागाच्या बाबतीत काय? तुमच्या बोलण्यामुळे समोरचे दुखावतात. त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? करेन मी प्रयत्न आता कसला? राग कमी करण्याचा. नक्की हो एवढं होईल हो आमच्या येण्यामुळे? हो हो नक्की. हो. काय तुम्हाला आवडेल जर यांनी राग कमी केला तर? आवडेल ना. आवडेल. आवडेल ना. तुम्ही बरोबर सगळं होला होय तुमचं. पण आता चित्र काढायचं. हा या
क्या बात आहे. 10. 6 जिराव. अभिनंदन. काय सुंदर चित्र काढलं वहिनी. आवड आहे चित्रांची. हो थोडीफार. सुंदर चित्र काढलं. चला हे पहिलं बक्षीस तुम्हाला Thank you. मिळालं. तुम्ही या. ही कुठली टॅक्सी आहे हो? आतमध्ये नशीब वहिनी पण नाही काढल्या तुम्ही. चला अभिनंदन. हे बक्षीस तुम्ही मिळवून दिलं वहिनींना. घ्या घ्या. तुम्ही या आता. तिसरं चित्र तुम्ही काढायचं. दहा, 9, 8, 7, 6, 5. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. दोघांबद्दल सांगा. त्यांना काय तुम्ही सूचना देणार त्या सांगा आज. माझी पण काळजी घेते आणि जावई पण छान आहेत. हो? आम्हाला बघतात असंच बघावं. खूप मेहनत करते मुलगी. अभिमान आहे तुम्हाला तुमच्या मुलीचा. अभिमान आहे. आणि कधी माझी तब्येत बरी नसली फोन केला तर ताबडतोड येते हो? टॅक्सी. अजून कोण बोलणार सांगा. ती मनाने खरंच खूप चांगली आहे. ती पटकन बोलते पण तिच्या मनात काय नसतं. पण बोलल्यामुळे समोरच्याचं मन दुखावतं. होतं कारण मला पण खूप जण बोलतात तसं, पण तिला आतून मी ओळखते म्हणून मला माहिती आहे. तशी ती नाही. पण इतकं टॅक्सी वगैरे चालवतात, कसं वाटतं तुम्हाला जाऊ म्हणून? छान वाटतं, अभिमान वाटतो. आणि स्पेशली कोणी जाताना बघितलं ना तर मला प्राऊड फील होतं की त्यांना वळून वळून बघतात ते. हो, किती छान. अजून कोण बोलणार? लहान होती तेव्हापासूनच ती एकदम अशी लढवय्यासारखीच तिची वृत्ती होती. ती मोठी, सगळ्यात 4 जणीमध्ये ती मोठी. तिचा आदर्श बाकीच्यांनी घ्यावा, बाकीच्या मुली. अशा सगळ्या कामाला आहेत तिच्या बहिणी, तसं काम करतात त्या. पण तिने ते कुठे काम न करता तिने स्वतःचा बिझनेस सुरू केला हा, तर तो वाढत जावा असा आशीर्वाद आहे. सासूबाईंकडे द्या. आसना माझ्या चांगले आहेत, मला चांगलं बघतात आणि हाळी मारतात, जेव्हा खाय बोलवतात. मला बोला येत नाही, टाकतं काय मी. इतकं सगळं कौतुक करतायत, काय सांगणार वहिनींना? मला तर पहिल्यापासून अभिमानच वाटतो तिचा. परत असंच तिने मला भरपूर साथ दिली. त्यांनी माझं आता तिने सांगितलं चढ उतार आमच्यात भरपूर आले पहिल्यापासून. त्याच्यामध्ये भरपूर साथ दिला मला तिने. आता कारण ज्या क्षणी सगळे बोलायला लागले तुमच्या डोळ्यात पाणी आलं होतं. वहिनी काय म्हणणं आहे तुमचं आज? काय नाही, जशी कंप्लेंट केली तसं कौतुक करू सांगा. त्यामुळे सगळं भरून पावलं. भरून पावलं. बरं, मला दुसरं विचारायचं आहे, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? सासूबाईंची. सासूबाईंची का? जर मी ताटफाट बोलते त्यामुळे काय चुकलं असेल तर तिने माफ करा मला. पण बोलण्यावरती जरा कंट्रोल आला तर घरात अजून आनंदाचं वातावरण होईल असं नाही वाटत? हा हो. कारण आता बघा ना, सगळ्या तुमचं कौतुक करतायत की पहिली महिला टॅक्सी चालक, बरोबर. आणि त्याचबरोबर घरात सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी जर थोड्याशा बदलल्या तर आणखी आनंद होईल, तुम्हाला नाही वाटत? हो हो मग त्यासाठी बदल करणार? हो हो नक्की. 100%. हो हो. किती आम्हालाही अभिमानाचा क्षण आहे, कारण आज या माऊलीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण सगळ्या संसारामध्ये चढ उतार हे येतच असतात, पण त्यावर मात करून हसत हसत प्रसंगी आलेल्या प्रत्येक प्रसंगाला तोंड देत समर्थपणे तो व्यवसायही करतायत, घरही सांभाळतायत. अशा या सगळ्या वहिनींना, माऊलींना जागतिक महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून आधी मिस्टरांना ही भेटवस्तू. अभिनंदन. आणि आजचा क्षण आहे सन्मानाचा, कारण आजचा क्षण हा महिला दिन विशेष भागामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने आज स्वतःचं एक वेगळेपण सिद्ध केलेलं आहे, त्यासाठी झी मराठीकडून हा सन्मान होतो आहे. वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊया
आणि या शुभेच्छांबरोबरच आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.